सर्वोत्तम. आज प्रत्येक बौद्ध बांधव हा मोठ्या अभिमानाने सांगतो आहे की आमचा बौद्ध धम्म सर्वोत्तम आहे. पण एखाद्याने जर विचारलेच की तुमचा बौद्ध धम्म सर्वोत्तम कसा काय ते जरा पटवून सांगा, तेव्हा मात्र काहींची ते सिद्ध करताना नुसती धांदल उडते. कारण बौद्ध धर्माची व्याप्ती व आवाका एवढा प्रचंड आहे की तो काही शब्दांमध्ये मांडता येण्यासारखा नाही. पण अगदीच थोड्या शब्दात सांगायचं झालं तर ते आपल्याला असं सांगता येईल. स्वातंत्र्य, समता व बंधुता आणि न्याय हे बौद्ध धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. तथागत बुद्धांनी स्पष्ट सांगितलं आहे, तुमच्या बुद्धीला धम्म पटला तरच स्वीकारा, मी सांगतो म्हणून नाही. तथागत बुद्धांची शिकवण ओळखण्याच्या काही कसोट्या सांगितल्या आहेत. या कसोट्यांमधली मुख्य कसोटी तर्क, विवेक व बुद्धिवाद होय. केवळ बौद्ध धम्म हा जगातील पहिला व एकमेव धम्म आहे जो मनाच्या अवस्थांवर चिकित्सक पद्धतीने काम करतो. इतर धर्मात दुःखाचं निवारण करण्यासाठी ईश्वराच्या चरणी लोटांगण घालण्याचे उपाय सांगितलेले आहेत किंवा ते सुचवलेले आहेत. दुःखाच्या मुक्तीसाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे. त्या प्रार्थनेमुळे ईश्वर प्रसन्न होऊन आपल्याला दुःखातून मुक्त करतो अशी समजूत आहे. म्हणजे सुख व दुःखाचा संबंध थेट देवाशी जोडला जातो. त्यांच्या मते दुःख निवारण्याची जबाबदारी सर्वस्वी देवाची आहे. त्याकरता तो होम, हवन, यज्ञ आणि बळी देतो. कारण हे सर्व केल्याने दुःखातून सुटका मिळते अशी भाबडी समजूत त्यांची असते. मात्र दुःखाचे कारण जाणण्यात ते स्वारस्य दाखवत नाहीत, तर ते ईश्वराला पुढे करून हात वर करतात. त्यामुळे दुःख निवारण्याचे काम बाजूला पडते. ही प्रथा चूक की बरोबर यावर चर्चा करण्याची गरज नाही. फक्त बाकी धर्मात काय प्रथा आहेत एवढंच या निमित्तानं अधोरेखित करायचं होतं. ईश्वराला प्रसन्न केल्यानेच दुःख निवारण होऊ शकते असा समज आहे. स्वतःच्या कर्मामुळे होणाऱ्या दुःखाला ईश्वर कारणीभूत मानल्यामुळे दुःखाचा उगम होणारा महत्वाचा घटक मन मात्र दुर्लक्षित राहिला. मनाच्या अवस्थांवर दुःख अवलंबून असतं आणि त्या अवस्थांवर नियंत्रण ठेवून दुःखमुक्ती साधता येते याचा कधी कुणी विचारच केलेला नाही. आणि हा विचार फक्त आणि फक्त तथागत बुद्धांनीच केलेला आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यावर दुःखाशी गाठ आहे हे सर्वज्ञात आहे. पण दुःखावर उपाय मात्र निरनिराळ्या धर्मात निरनिराळे आहेत. बौद्ध धर्मात मात्र सगळ्यात वेगळी पद्धत आहे. बौद्ध धर्म हा मुळातच कर्म सिद्धांतवादी असल्यामुळे दुःख निवारण्याचं काम देवावर टाकण्यात येत नाही. कारण तथागत बुद्धांनी मनुष्यास अत दीप भव चा संदेश देऊन अप्रत्यक्ष तुझ्या अंतकरणातच ईश्वर आहे हे तत्वज्ञान सांगून मानवाच्या आतली अंतर्भूत शक्ती जी आहे ती ते जागृत करतात. मी ईश्वर नाही, मी ईश्वराचा दूत नाही, मी प्रेषित नाही
आणि मी तुझ्यासारखाच एक मनुष्य आहे असं सांगून चमत्काराला सुद्धा थारा दिलेला नाही. मग आपोआपच दुःखाचे निवारण करण्याची जबाबदारी ही स्वतःवर येऊन पडते. दुःख निवारण्याची बौद्ध पद्धती काय आहे यावर जर आपल्याला आजच्या भाषेत बोलायचे झाले तर डोळा दुखल्यानंतर आपण आय स्पेशालिस्ट कडे जातो. समजा आपल्याला दातांचा आजार झाला तर आपण डेंटिस्ट कडे जातो. आणि जर आपल्याला हृदयाचा आजार झाला तर हार्ट स्पेशालिस्ट कडे जातो. पण समजा आपलं मन आजारी झाल्यास आपण कुणाकडे जायचं? आपलं मन दुखावल्यास आपण काय करायचं? त्यावर काय उत्तर आहे? बौद्ध धम्माकडे जावं, तिथं मनावर योग्य उपचार होतो. भगवान गौतम बुद्ध हे जगातले पहिले मानसोपचार तज्ञ होते. बौद्ध धम्मात मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास केला जातो आणि विपश्यनेद्वारे त्यावर उपचार पण केला जातो. मनाला अधिक सदृढ बनवण्याची कला ही विपश्यनेत शिकवली जाते. मन हे दुःखाचं मूळ मांडण्यात आलं आहे आणि ज्याला मनावर काम करता येतं तो दुःखाच्या हातात हात घालून हसत खेळत हिंडू शकतो. आणि हे सगळंच्या सगळं आपल्याला विपश्यनेतून साधता येतं. पण गंमत अशी आहे की मनाच्या आजारावर आपण उपचार करण्याचा विचारच करत नाही. मन दुखावल्यानंतर त्याच्यावर उपचार आहे हेच मुळी आपल्याला माहित नाही. मनाचं खच्चीकरण झाल्यानंतर त्याला उभं करता येतं, परत उभं करता येतं. मनातील द्वेष क्लेश नाहीसे करून प्रसन्न मनानं जगता येतं. मनाला लागलेले चटके ज्यामुळे आपण अत्यंत दुःखी होऊन नकारात्मक बनतो ते सारे चटके धुवून काढता येतात. एखाद्याचे शब्द मनात खोलवर जाऊन रुततात व आपण कायमचं त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक बनतो. पण समजा मनावर योग्य ती प्रक्रिया करून समाक्षील बनता येतं. मनातला असंतोष मिटवण्याची कला बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी विकसित केलेली आहे. पण आम्ही मात्र तिकडे पाठ फिरवून जगतो आहोत. मनाला स्थैर्य मिळवून देण्याची अत्यंत परिणामकारक विद्या भगवान बुद्धांनी विकसित केलेली आहे. मनाला निर्विकार करून सदृढ मन बहाल करण्याची किमया बौद्ध धम्मात आहे. बौद्ध धम्मात मनावर उपचार करण्याची पद्धत फार प्राचीन आहे. माणसाच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीत मनाचा सिंहाचा वाटा असतो. मन जर विचलित व दुःखी असेल तर आपल्याला कुठलंच काम करता येत नाही किंवा हवा तसा त्याचा रिझल्ट निकाल मिळत नाही. अगदी याच्या उलट मन जर प्रसन्न असेल तर कामं सोपी आणि सहज होतात. नात्यांमधला गोडवा वाढवता येतो. लहान सहान अडचणींना तोंड देताना माणूस डगमगत नाही. एखाद्याने टीका केली तर योग्य मार्गाने उत्तर देण्याची सुबुद्धी मनाचेच काम आहे. अशा या आणि अत्यंत महत्वाच्या ज्या मनावर उपचार करण्याच्या पद्धती म्हणजे विपश्यना ज्याला आपण म्हणतो ती होय. आणि ही विपश्यना बौद्ध धम्माची सर्वोत्तम देण आहे.
आत्मविश्वास, एकाग्रता, चिंतन, स्मरण अशा विविध आघाड्यांवर मनाला शक्तिशाली बनवण्याचं काम विपश्यनेतून साधता येतं. दुःख हे दुसरं तिसरं काही नसून मनाची अवस्था होय. आणि बौद्ध धम्म आम्हाला या अवस्थांवर नियंत्रण ठेवण्याची कला शिकवतो. म्हणून बौद्ध धम्म सर्वोत्तम आहे. यासाठी आपल्याला एक विनंती आहे की आठवड्यातून एक वेळ तरी विहारात गेलं पाहिजे आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं वाचन केलं पाहिजे. काही काळ आपण विपश्यना केली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःला सदृढ आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.